हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाचच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर ब्लॉग खूप दिवस झाला आला नव्हतं बरं का, तर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि गुरुवारचा दिवस होता, तर म्हटलं आंघोळ झाल्या लगेच पटकन देवपूजा केली की छान पण वाटतं. आणि आजची देवपूजा तर परिचय पप्पांकडेच असते, तर व्हिडिओ जरा उभा आडवा शूट केलेलं आहे, तर थोडंसं सगळ्यांनी समजून घ्या. आणि त्यानंतर लगेचच देवपूजा झाली की देवासमोरची रांगोळी ही मीच काढत असते. आणि खूप दिवस झालं तुम्ही ब्लॉगची वाट पाहत असाल, आणि कुणी कुणी वाट पाहिली मला कमेंट करून नक्की सांगायचं. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की सांगायचं. नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. तर चला, सकाळचं चहाला सुरुवात झाली होती. तर मला आणि परीच्या पप्पांना मी चहा बनवला. आणि चहा बनवून झाल्यानंतर भांडी तर रात्री सगळं आवरून ठेवलं होतं बरं का. आणि माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे ना खूप किचन वाटाही खराब केलं होतं मुलांनी. पण कसं आहे, आता वेळेला तर त्यांनी केलं ते खूप महत्त्वाचं होतं. तर झालं. आणि मग रात्री मी सगळं क्लीन करून ठेवलं, का तर गुरुवार असतो आणि परीच्या पप्पांनाही उपवास असतो. त्यामुळे आणि आता मी बनवले ते कोबीचे पराठे. तर कोबीचे पराठे एकदम सोपे आहेत बरं का. गरम पाण्यातून कोबी काढून घ्यायचा, बारीक किसून घ्यायचा. आणि त्यानंतर जे तुमच्याकडे बेसिक मसाले असतील तुमचे चायनीजचे वगैरे, ते सगळे मिक्स करा आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा. आणि मस्त आपण जशी पुरणपोळी करतो ना, अगदी तसंच करायचं आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपात किंवा बटरमध्ये असं तुम्ही करू शकताय. खूप छान असं स्वादिष्ट होतं. आणि भाजी बनवायची सुद्धा गरज लागत नाही बरं का. असाही तुम्ही दह्यासोबत खूप छान खाऊ शकता आणि असा कोरडाही खूप छान लागतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर परीचं चाललं होतं बघा रील बनवायचं. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये परीने ना छान अशी मस्त बसल्या बसल्या वेणी घालत होती तिची मी. तर तिने छान असे 2 रील बनवलेले आहेत. तर मी काल व्हिडिओ अपलोड केला, तर कॉपीराईट आलं होतं, त्याच्यामुळे मी परत डिलीट केला. आणि म्हटलं चला आज तुमच्याशी असंच शेअर करावं. आणि त्यानंतर बाहेर जायचं होतं. तर काही नाही जास्त, परीच्या पप्पांचे डोळे चेक करायचे होते, का तर कसं त्यांचं मशीनवर काम असतं. ते CNC मशीनवरती काम करतात. तर ते कसं होतं, बारीक काम असल्यामुळं एक 6 महिन्यातून, वर्षातून एकदा चष्म्याचा नंबर चेक करायचा. आणि डोळ्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे सगळ्यांनी, ज्यांचं काम आहे त्यांनी तर घ्यावंच लागते, पण सगळ्यांनी डोळ्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर म्हटलं चष्म्याचा नंबर वगैरे काय वाढला का काय, तेही चेक करायचं होतं. काही नंबर नव्हता वाढला, पण कसं होतं जरा होतं काही ना काहीतरी डोळे थकल्यासारखे. तर मॅडमनी त्यांना चष्मा पण वेगळा दुसरा करायला सांगितला होता. आणि एक ड्रॉप पण दिला होता. तर आम्ही आता निघालो होतो घरी. तर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगायचं. जे नवीन आहेत ताई, दादा, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि जेवण करून घेतलं. तर चला, सगळ्यांना आता बाय करणार आहे मी. तोपर्यंत स्वामींचं दर्शन तुम्हीही घ्या. स्वामींनी तुमच्या सर्व इच्छा चांगल्या पूर्ण कराव्यात ही स्वामींच्यांनी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.